हॅलो. हा बा. हो हो दुपारीच पोहोचलो. नाही नाही काही अडचण नाही आली, अगदी व्यवस्थित आहे सगळं. हो डॉक्टरांनी सगळ्या इन्स्ट्रक्शन्स अगदी व्यवस्थित दिले. नाही नाही तुम्ही काही काळजी करू नका आबा, मी आहे इथे. हा हो हे आहेत ना. हो देते आबा. घ्या म्हणते ना. हॅलो. काय पहलवान, खुश ना? आता मस्त नीट राहा, लवकरात लवकर बरे व्हा. काय बघ, आम्ही आजच्याच परत यायलोय. काय तुझा आणि अंजलीचा पहिला दिवाळी सण आहे, तेव्हा आम्ही इथली कामं आजच्याच उरकणार आणि लगेच येणार. काय काय बोल की काहीतरी. बर राहू दे, दमला असशील, कर आराम. आल्यावर बोलू का परत? हा चल ठेव, येतो आम्ही उद्या. हे काय आबांशी नीट बोलला नाही तुम्ही? बोललो की. मगाशी सूरज भाऊजी आणि बरकत भाऊजी आधार द्यायला आले होते, तेव्हाही त्यांच्यावर चिडचिड केली. अहो काय झालं? तुमची इच्छा होती म्हणून वेळेच्या आधी डिस्चार्ज घेऊन आलोय ना आपण. मग तुम्ही खुश व्हायचं सोडून चिडचिड कशाला करताय? कुस्ती आणि शेत यो तुमचा जीव आहे, पण आता तुमच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळं तुम्हाला ती कुस्ती आणि शेत यापासून कायमचं लांब राहावं लागणार आहे बघा. अहो थांबा, हे घ्या. अहो याआधी कुबड्या फेकून द्या कुरड्यावर. अहो ह्याची गरज आहे तुम्हाला? नाही, मला कशाचीच आणि कुणाची बी गरज नाही. असं का बोलताय तुम्ही? कारण तुम्ही बोलणार झालेत म्हणून मला बोलायची वेळ आली आता. म्हणजे या कुबड्यांची गरज काय मला? मी म्हणलं होतं ना व सांगणार म्हणून. जोवर तुमच्या पायाची जखम नीट भरत नाही तोवर तुम्हाला या लागणारच आहे. जोवर तुमचा पाय बरा होत नाही तोवर त्या पायावर जोर द्यायचा नाही असं डॉक्टर सांगत होते, तुम्ही ऐकलत ना? कधी बरा होणार आहे पाय माझा? होईल. कधी? तालमीत जायचंय मला. का काय झालं? कधीच बरा होणार नाही काय पाय माझा? जे काय असेल ते खरं खरं सांगा, नाही तर कुबड्यांना मी हात बी लावणार नाही. तुमच्या पायाची जखम खूप मोठी आहे. कायमचा आदू झालोय म्हणा की. नाही नाही, तुम्ही लवकर बरे व्हाल, चालायला फिरायला सुद्धा लागल. आणि कुस्ती? कुस्तीचं काय? यापुढे कधीच तुम्हाला कुस्ती नाही खेळता येणार. आणि शेतीची मोठी मोठी कामही नाही करता येणार. पण तुम्ही जरा समजुतीनं घ्या, लवकर बरे व्हा, कोणावर चिडचिड नका करू.
अहो, सगळ्यांचा किती जीव आहे तुमच्यावर माहितीये ना तुम्हाला. मग आपल्याच माणसांवर चिडचिड करून कसं चालेल? आणि आपलीच माणसं खरं लपून ठेवतात त्याचं काय? अहो नाही, वेळ आली की मी तुम्हाला सगळं सांगणारच होते. आता तुम्ही बरं होणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कुस्ती खेळता येणार नाही हे कळल्यावर तुम्हाला खूप वाईट वाटेल हे मला आधीच माहिती होतं. आणि तुम्हाला मनातनं हरलेलं बघण्याची हिंमत नाहीये माझ्या. अहो, तुम्ही खरंच काही काळजी करू नका. तुम्ही एकदा का लवकर बरे झालात ना की ह्या सगळ्या गोष्टींवर मात करू शकाल, खात्री आहे मला. माझं मन मला सांगतं. अहो, मी अगदी मनापासून बोलते. तुम्ही नका काही काळजी करू, सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे. फक्त चिडचिड करणं आणि नर्वसनेस तेवढा कमी करा. तुमची इच्छा आणि दिवाळी म्हणून आपण घरी आलो. मग तुम्हीच असे उदास राहिलात तर कसं होईल? तुम्ही उदास राहिलात ना तर अख्खं घर उदास होईल. प्लीज दिवाळीच्या दिवशी तरी असे उदास नका राहू. माझ्यासाठी कराल ना एवढं? अंजली, राणा उठला काय ग? नाही, आता आपली ही सडा रांगोळी करून झाली ना की मग यांना उठवते. ह्या दिवाळ सणाच्या वक्ताला तरी राणा हसून खेळून राहायला पाहिजे बघ. हो, मी काल आता यांना नीट समजावलंय. बघू कसा राहतो यांचा मूड. गोदाक का हे काय करताय तुम्ही? गवळणी तुमच्याकडे बनवतात काय ग अशा गवळणी? नाही ना. दिवाळीच्या 5 दिवसात गायीच्या शेणापासून अशा मूर्त्या बनवतात बघ. पहिल्या दिवशी गवळणी, दुसऱ्या दिवशी बळीराजा त्याची परजा, असं करत करत 5व्या दिवशी 5 पांडवांच्या मूर्त्या करायच्या. गावाकडच्या शेतकऱ्याचं दिवाळ सण तुमच्या शहरातल्या दिवाळ सणापेक्षा जरा वेगळंच असतंय बघ. आता बघा ना, आता शेणापासून गवळणी बनवायचा, त्याच्या भोवती अशी छान रांगोळी काढायची. किती छान दिसेल. नुसतं छान नाही, आता बघ गवळणी आणि कृष्ण म्हणजे गोकुळ. हो, गोकुळातली जशी समधी घरं दूध दुभत्याने समाधानाने भरलेली असायची, तशी आपली बी घरं दूध दुभत्याने समाधानाने भरून जावी असा त्याचा अर्थ असतोय. वा, मस्त अर्थ आहे. जसं कृष्णाचं तसंच बळीराजाचं. बळीराजा ह्यो शेतकऱ्यांचा राजा. त्याच्या राज्यात शेतकरी समाधानी सुखी असायचा. आता बी तो सुखी समाधानी राहावा म्हणून बळीराजाची पूजा. आणि पांडवांचा चांगुलपणा आपल्या पोराबाळांच्या अंगात यावा म्हणून पांडवांची पूजा. पांडवांनी जसं वाईटाच्या विरोधात जाऊन लढाई केली आणि चांगल्याचा विजय केला, तसंच आपल्या बी घरात व्हावं म्हणून हे समद करायचं. अच्छा, म्हणजे आपल्या लोककथा आणि त्या माध्यमातून चांगला संदेश पोचावा म्हणून येत ना या प्रथा? हा, अगदी बराबर. आणि हे समद करताना एक वेगळाच हुरूप येतोय बघ. वेगवेगळ्या गोष्टींनी, चालीरीतीने ही दिवाळ सण अगदी उत्साहाचा सण होतोय बघ. वा, मग तर हे त्यांची उदासी झटकून नक्की आनंदात राहते. या गवळणींच्या गोकुळात जसा आनंद उत्साह आहे ना, तसाच आपल्या घरातही यावं. चला, मीही तुम्हाला मदत करते. चल, मी तुला फुलं कशी लावायची ते दावते. आता ह्या गवळणी अंगणात नेऊन पुजायच्या.
चला आपण चला. अंगणात नेऊन पूजा करू. चल मी गवळणी घेऊ. अहो अहो, अरे वा, उठलात वाटतं तुम्ही. हॅपी दिवाळी. बर चला आता आवरूयात. आपण गोदाक्कांनी आज तुमच्यासाठी खूप छान फराळ बनवलाय. पटकन आवरूयात. आणि हो, तुम्हाला माहितीये का, आज गोदाक्कांनी मला शेणापासून गवळणी बनवायला शिकवलंय. गवळणी का बनवतात माहितीये तुम्हाला? परंपरा आहे तशी. हो, परंपरा तर आहेच आहे, पण त्याही पेक्षा चांगला अर्थ आहे यामध्ये. आपलं घर गोकुळासारखं सुखा समाधानाने उत्साहाने भरून जावं याकरता या गवळणी बनवतात. मग मला सांगा, तुम्ही सुद्धा उत्साहात असायला हवं का नको? चला आवरूया पटकन. माझ्यामुळे समद्यांची दिवाळी खराब झाली. तुमच्या जर्मनीला जायचा चान्स बी गेला. खरेच? अजून तुमच्या डोक्यातनं ते जर्मनीचं गेलंच नाहीये का? आता माझं जर्मनीला जाणं विसरून जा. आजपासून दिवाळी सुरू होतीये ना, मग त्याकडे जरा लक्ष दे. आणि हो, तुमच्यामुळे कोणाचीही दिवाळी खराब होत नाहीये. पण आता जर का तुम्ही असे उदास बसून राहिलात ना, तर मात्र आम्हा सगळ्यांची दिवाळी खराब होईल. चला आवरूयात. मला सांगा, हा रंग कसा आहे? छान दिसेल ना? चला चला उठा, आवरूयात आता. अहो, असं नका ना करू. आपल्या दोघांची पहिली दिवाळी आहे. आपण आनंदात साजरी करायला हवी की नाही? हो की नाही? चला माता, उठा पटकन, आवरूयात आता. चला. तुम्ही सूरजला बोलवता काय? अहो मी आहे ना, मी घेऊन जाते खाली. हा पाय खाली ठेवूयात आधी. हा थांबा थांबा थांबा. हळू हळू. तिरुपती, राधा, अरे कुठपर्यंत आली तयारी? अरे झालं का नाही सगळं अभ्यंग स्नानाचं? ये बघा, अरे पाठ कुणी ठेवला इथं? तिरुपती, अरे ती खुर्ची आहे इकडं. अरे काय पाठ रानाला बसता येईल वय? आणतो साहेब. जा खुर्ची घेऊन ये, पळ. हे बरं केलं असं बघा साहेब, रानाला काय खाली बसायला आलं नसतं. आणि लवकर ठेव इकडं. अंजली. या पहलवान. हळूहळू. सोड. या.
बस. काय राहणार कसा पाय? अरे थोडं कळसोस हा, नाहीतर व्यवस्थित होईल की समज. काय अगं बाई, हे काय अभ्यंग स्नान तर पाटावर बसून करतात ना व? मग ही खुर्ची? वहिनी, ह्यांच्या पायाची जखम अजून बरी नाही झाली, त्यामुळे यांना खालती नाही बसता येणार. नाही ते झालं, पण आंघोळ पाटावरच बसून करतात. परंपराच तसं सांगत्या ना व आपली. एकमेकांना समजून घेऊन आनंदाने सण साजरा करायचा असं सांगते परंपरा. मग पाठ एका खुर्ची याने काही फरक नाही पडत. ए सूरज, तू का उभा? अरे बस की. चला. बस बस. हा चला करा, सुरू करा. पोट थंड राहू दे, पाठ थंड राहू दे, धन्याला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे, अशी प्रथा. थांब, मी सांगते तशी कर. डोक्याला लाव, आता पोटाला लाव. पोट थंड राहू दे, पोट थंड राहू दे, पाठीला ये. पाठ थंड राहू दे, पाठ थंड राहू दे, धन्याला माझ्या धन्याला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. उदंड आयुष्य लाभू दे. आता म्हणत राहा ने लावत राहा. पोट थंड राहू दे, पाठ थंड राहू दे, धन्याला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. पोट थंड राहू दे, पाठ थंड राहू दे, धन्याला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. पोट थंड राहू दे, पाठ थंड राहू दे, धन्याला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. पोट थंड राहू दे, पाठ थंड राहू दे, धन्याला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. पोट थंड राहू दे, पाठ थंड राहू दे, धन्याला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. पोट थंड राहू दे, पाठ थंड राहू दे, धन्याला माझ्या उदंड आयुष्य मिळू दे. पोट थंड राहू दे, पाठ थंड राहू दे, आधी हिच्या मोडक्या धन्याला धड उभं तर राहता येऊ दे.